असंच एक लिंग पुराण आहे बरं का महादेवाचं, त्याचे 11,000 श्लोक आहेत. ह्या शिवमहापुराणाचे 24,000 श्लोक आहेत. असंच एक स्कंद पुराण आहे, ते पुराणामध्ये सगळ्यात मोठं आहे, त्याचे 81,000 श्लोक आहेत. महादेवाचं स्कंद पुराणही आहे, महादेवाचं लिंग पुराणही आहे 18 पुराणापैकी, आणि शिवमहापुराण तर प्रसिद्धच आहे. तर सगळ्या साधू संतांना माहीत नव्हतं शिवमहापुराण. त्यांना वाटलं यज्ञ करू. यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे हवनकुंड बनवून त्याच्यामध्ये सगळ्या झाडांची जी वनस्पती लाकडं समिधा आणू, समिधा टाकू, शुद्ध गाईचं तूप टाकू आणि हवीर द्रव्य टाकू, त्याच्यामधनं जी आहुती धूर निघेल तो स्वर्गामध्ये जातो. देवता प्रत्यक्षामध्ये जेवण करत नाहीत, देवतांचं मुख अग्नी आहे. प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला काय आहे? मुख आहे. आपण इथूनच जेवण करतोय ना. अन्य अवयवामधनं आपण जेवण काहीच होऊ शकत नाही. चॉकलेट जरी असलं आणि गोळी जरी असली आणि तीळ जरी असलं का नाकामधून आपण खातो का? नाही ना. आपलं मुख इथे आहे. तसं देवतांना आपण नैवेद्य दाखवतो, मंत्र म्हणतो, पण देवता काय सांगा. आता तुम्हाला अनुभव आहे त्याचा. देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर जी नैवेद्याची ताटली आहे, थोड्या वेळानं ती ताटली आपण उचलतो आणि घरातला जो मुख्य माणूस आहे त्याला देतो का नाही? ती घरच्याला द्या. गुरुजी सांगतात बाबा घरच्याला द्या. जो मुख्य माणूस असेल त्याच्यातलं काही कमी होतं का? होत नाही. का? नैवेद्य देवता स्वीकार करतात, प्रत्यक्षात खात नाही. देवाला खरं खाऊ घालायचं असेल तर हवन सांगितलं. मग त्याच्यामध्ये फार मोठा विधी आहे कर्मकांडाचा. त्याच्यामध्ये ज्या देवाला आपल्याला आहुती किंवा काही भोजन देण्याची इच्छा आहे, उदाहरणार्थ एखादी शांती आहे, त्या शांतीमध्ये त्या देवाची चौरंगावर सुपारी स्थापना केल्या जाते. आभायामी स्थापयामी पूजयामी. ज्या देवाला सुपारी मांडून आभायामी स्थापयामी पूजयामी केलं आहे त्याची आहुती गणपतये नमः स्वाहा, जगदंबाय नमः स्वाहा, स्वाहा म्हटलं की मग त्यांना ती. आणि त्याच्यानंतर पुन्हा बली म्हणजे भातावर गुलाल, त्याच्यावरती एक कणकेचा दिवा आणि मग तो पुन्हा बलिबाय. अशी प्रोसेस आहे सगळी. तो भगवान कहने का तात्पर्य बंधू सीधा सीधा नहीं खाते.